वेलकम टू द सक्सेस टॉक शो. आणि आज आपल्या सोबत आहेत श्री नितीन बोरसेजी. आणि आजचा सर आपला 109वा एपिसोड आहे. क्या बात. आणि बहुत त्या एपिसोड मध्ये तुम्ही तुमच्या जर्नी बद्दल आमच्या ऑडियन्ससाठी काय सांगू इच्छिता? साधारणपणे एक 25 वर्षापूर्वी या सगळ्या जर्नीला सुरुवात झाली आणि जर्नी सुरू झाली तेव्हापासून जनरली लोक ऍडव्हर्टायझिंग मध्ये पहिले न्यूजपेपर वगैरे सारख्या गोष्टी करत असतात आणि टेलिव्हिजनवर जाहिराती करणं किंवा टेलिव्हिजन ऍडव्हर्टायझिंग हे सगळ्यात प्रत्येक एजन्सीचं स्वप्न असतं. मात्र आमची सुरुवात टेलिव्हिजन पासून झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू न्यूजपेपरकडे वळलो. त्याच्यानंतर मग जसजशा गोष्टी येत गेल्या ऑर्गॅनिकली वाढत गेलं आणि आज वी आर इन टू न्यूजपेपर ऍडव्हर्टायझिंग, टेलिव्हिजन ऍडव्हर्टायझिंग, आउटडोअर सगळ्या गोष्टी करतो. 360 डिग्री सोल्युशन देणारी ठाणे वर्तमान आदित्य ऍडव्हर्टायझिंग ही आमची एजन्सी. खूप छान. जवळपास 25 वर्षापूर्वी तुम्ही या गोष्टीचा विचार करून हा व्यवसायाची सुरुवात केली. कारण की प्रत्येक व्यावसायिकाला जर त्याचा व्यवसाय वाढवायचा असेल तर जाहिरात करणं हे गरजेचं आहे. Correct. आणि ते करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आज मिळत नाही. बरोबर. आणि त्या मार्गदर्शनासाठी आपण म्हणू शकतो की आज गुगल अवेलेबल आहे, चॅट जीपीटी अवेलेबल आहे. डिजिटल फील्ड मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी वाढत आहेत. तर तुम्ही तुमच्या कंपनीला कशा पद्धतीने डिजिटलाइज करताय? बेसिकली बऱ्याचशा त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. आज आपण इनिशियली वी स्टार्टेड की फक्त आपण डिजिटल कंटेंट करून द्यायचं, कारण बऱ्याचदा कंटेंट क्रिएशन हा मोठा ऍडव्हर्टायझर्सच्या समोर एक मोठा प्रॉब्लेम असतो. कारण आमचे जे कस्टमर्स आहेत ठाण्यातले कस्टमर आहेत आणि त्यांना खूप मोठ्या बजेटच्या जाहिराती त्यांना जमत नाहीत, त्यांचं बजेट नसतं रादर तेवढं. सो मग त्यांच्या बजेटला फ्रेंडली अशा प्रकारच्या जाहिराती करून देणं आणि जास्तीत जास्त काळ क्लायंटला या सगळ्या गोष्टींसाठी तयार ठेवणं, हे काम करण्यासाठी मग आम्ही त्यांच्या बजेट फ्रेंडली टेलिव्हिजन ऍडव्हर्टायझिंग सुरू केलं. कारण आमच्याकडे आमचं स्वतःचं न्यूज चॅनल सुद्धा आहे. ठाण्यामध्ये जवळपास गेली 27 वर्ष आमचं स्वतःचं न्यूज चॅनल आहे आणि त्यामुळे सगळी यंत्रणा आमच्याकडे लागलेलीच आहे. सो इतर गोष्टी लोकांना ज्या प्रोक्युअर कराव्या लागतात त्या आमच्याकडे इनहाऊस असल्यामुळे मग आम्हाला ते क्लायंटला स्वस्तात देणं परवडतं आणि परवडल्यामुळे मग क्लायंट आमच्याकडे येतात आणि मग ज्यावेळेस क्लायंट येतो त्याला मग आता इतरही गोष्टी लागायला लागलेल्या आहेत. डिजिटल मार्केटिंग आज सगळ्यात मोठा लोकांना असं वाटतं की हेच आहे की हेच आपला बिझनेस एका स्तरावर घेऊन जाणार आहे. मग हळूहळू त्या सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. डिजिटल सोशल मीडियासाठी ज्या काही गोष्टी असतात त्या उपलब्ध करून दिल्या. नक्कीच. आणि आपण जसं म्हणालात की आजकाल व्यावसायिकांचे जे ग्राहक आहेत ते जवळपास त्यांचा 70% वेळ हा मोबाईलवर वापरत आहेत. बरोबर. किंवा ग्राहकांचा जो युसेज पॅटर्न आपण जर बघितला, पहिले लोक सकाळी चहा पिताना न्यूजपेपर वाचायचे, म्हणून न्यूजपेपर मधून ऍडव्हर्टाइजमेंट जास्त आरओआय यायचा. नंतर लोक टीव्ही बघायला लागले, तर टीव्ही बघून लोकांना आरओआय मिळायला लागला. आता लोक सगळे मोबाईल मध्ये आहेत, सगळेजण रील्स बघतात. कदाचित हा पॉडकास्ट सुद्धा ते रील्स मध्ये बघत असतील. त्यावेळेला त्यांना एक जाहिरात येणं ही आज काळाची गरज आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने काम करताय, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जर आपण म्हणालो की फ्युचरमध्ये जवळपास 10 वर्षांनंतर अजून काही वेगळ्या पद्धतीचं माध्यम हे समाजापर्यंत येऊ शकतं आणि इन्फ्लुएन्सर्स हे सुद्धा आपण गेल्या 5 वर्षात बघतोय की इन्फ्लुएन्सरची सुद्धा खूप मागणी वाढलेली आहे. तर तुम्ही ज्या पद्धतीने न्यूज चॅनल सुरू केलं आणि आतापर्यंत ही जर्नी तुमची सुरू आहे, तर तुम्ही यशाची व्याख्या काय कराल तुमच्या? कस्टमर सॅटिस्फॅक्शन ही यशाची व्याख्या आहे. तुम्हाला जर का रोज नवीन क्लायंट शोधावं लागत असेल तर मग तुम्ही अपयशी आहात आणि एका क्लायंट बरोबर जर का तुम्ही 100 वेळेस काम करत असाल तर तुम्ही यशस्वी आहात. हा अतिशय छोटा असा यशाचा फॉर्म्युला आहे आणि एक क्लायंट वेळेस तुमच्याबरोबर 100 वेळेस काम करतो याचा अर्थ असा असतो की तुम्ही त्याला आरओआय देताय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये बाप दाखवण्याचं श्राद्ध कर हेच असतं. जर एक क्लायंट तुमच्या वेळेस बरोबर 10 वेळेस, 15 वेळेस, 20 वेळेस रिपीट होत असेल त्याचा अर्थ असा असतो की त्याला तुम्ही जे काही कॅम्पेन डिझाईन करता आहात त्या कॅम्पेन मधून त्याला फायदा होतो आहे, त्या कॅम्पेनमुळे त्याचा व्यवसाय वाढतो आहे आणि तो यशस्वी होतो आहे. ऍडव्हर्टायझिंगच्या बिझनेसमध्ये तुमचा क्लायंट श्रीमंत होणार असेल तरच तुम्ही श्रीमंत होणार. तुम्ही जर का तुम्हाला जर का श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या क्लायंटला श्रीमंत करणं हा तुमचा बॉटम लाईन असली पाहिजे. किती छान. ऍक्च्युली असं म्हणतात की कस्टमर सॅटिस्फॅक्शन यामुळे तुम्ही तुमच्या यशाची व्याख्या करताय, पण यश मिळवण्यासाठी आपल्याला आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी हार्डवर्क करायला लागतं, मेहनत करावी लागते, टीम बिल्ड करावी लागते. तर तुम्ही कोणत्या गोष्टींमुळे इन्स्पायर होता? तुम्हाला कोणत्या गोष्टी प्रेरणा देतात? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणाल ना की यशस्वी व्हायचं असेल तर हार्डवर्क करावं लागतं, हे मला नाही पटत. मी तर बऱ्याचदा म्हणतो मी हार्डली वर्क करतो, ओके. पण असं असतं की म्हणजे हे माझं स्टेटमेंट बऱ्याच लोकांना कदाचित थोडंसं असं वेगळं वाटेल, पण हे खरं आहे की
ऑलवेज मला असं वाटतं की स्मार्ट वर्क इज जास्त इम्पॉर्टंट. नक्कीच. पण स्मार्ट वर्क करण्यासाठी किंवा स्मार्ट होण्यासाठी सुद्धा हार्डली काही लोकच स्मार्ट होतात असं बहुतेक आहे. आणि माझ्या बरोबर जी माणसं काम करतात ही सगळी स्मार्ट आहेत. नक्कीच. आणि असं म्हटलं जातं की यथा राजा तथा प्रजा. त्याच बरोबर. पद्धतीने तुमच्या टीमचा जो कॅप्टन आहे तो कॅप्टन जशा पद्धतीने काम करेल त्याच पद्धतीने तुमची टीम काम करते. मी खूप हार्डवर्क करत नाही, पण मी स्मार्ट वर्क करतो आणि मला एक्सलरेट कधी करायचं असतं हे खूप चांगलं समजतं. रादर प्रत्येक जे काही आपल्यासारखे एंटरप्रेन्युअर्स असतात त्यांना हे समजलं पाहिजे. आणि अगेन मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही हार्डवर्क ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही खूप काही आणायचा प्रयत्न करत असता. सो इट इज नॉट निडेड. तुम्ही जे आहेत त्या क्लायंटला खूप चांगली सर्व्हिस द्या. ते क्लायंट बरोबर तुम्हाला नवीन लोकांपर्यंत घेऊन जात असतात. तुम्हाला रेकमेंडेशन जर का तुमच्या क्लायंट कडनं येत असेल की अरे नितिन भाई तेरा इसको मैंने नाम दिया है, जरा उसके साथ बात कर लेना. जर का तुमचा क्लायंट तुम्हाला रेकमेंड करत असेल कुठे तर समजायचं तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. आणि जर का तुमचा क्लायंट तुम्हाला रेकमेंड करत नसेल, तो जर का तुमच्याबरोबर रिपीट होत नसेल तर समजायचं की कुछ तो गडबड है दया. नक्कीच. खूप छान. आणि अशा पद्धतीने कोणत्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतात सर काम करण्यासाठी? अल्टीमेटली मेरे टीम को अगर मैं टाइम पे पगार दे सकता हूँ, मेरे टीम को अगर मैं टाइम पे बोनसच दे सकता हूँ, माझे मार्केटमध्ये जर का काही पैसे बाकी नसतील, माझ्या एका शब्दावर कुठलेही चॅनलवाले कुठलेही न्यूजपेपरवाले जर का मला आज पैसे द्यायला जमत नाहीये, मी असा इथे अडकलेलो आहे हे जर का सांगून मला एकही क्रॉस क्वेश्चन न करता जर मला माझी कामं करून घ्यायची असतील तर मला त्यासाठी पैसे लागतात. जर का मी एखाद्या चॅनलचे 2 लाख 5 लाख रुपये थकवले, एखाद्या न्यूजपेपरचे 5 लाख रुपये थकवले, 2 लाख रुपये थकवले तर ते थोडी मला परत उभं करणार आहेत. ते म्हणतील भाई पहिले पैसा डालो. बरोबर. गुडविल इज इम्पॉर्टंट. और गुडविल कहाँ से आता है? गुडविल पैसे से आता है. सो कोणी किती जरी म्हणालं की नाही मला पैसा हा माझा मोटिवेशन नाही, पैसा हा जर का मोटिवेशन नसेल तर धंदा करू नका. सिंपल आहे. खूप छान. तुम्ही जर का घरी गेलात आणि बायकोने तुमच्याकडे काहीतरी सांगितलं आज पोराची फी भरायची आणि तुम्ही म्हणालात की अगं आज पैसे नाहीये, संपला ना. घरातलं गुडविल कमी झालं. दुसऱ्यांदा म्हणालात तर आणखी गुडविल कमी झालं. तिसऱ्यांदा बायको म्हणजे काय गोट्या खेळायला जातो का बाहेर. सो हा सगळ्याचं मूळ जे असतं एंटरप्रेन्युअरशिप मध्ये पैशाला सगळ्यात जास्त महत्व आहे. बरोबर. तुमचा कॅश फ्लो कसा आहे याच्यावरच सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. तुम्हाला बरोबर तुमच्या हातामध्ये तुमच्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे की काय पैसे आलेले आहेत, किती येणार आहेत, कुणाला द्यायचे आहेत. म्हणजे माझं एक तत्व आहे, घाम सुकायच्या दाम दिला तर जो घाम गळतोय तो तुमच्यासाठी काही चांगलं देऊ काम शकतो. करतो. नक्कीच. आणि प्रत्येक जण आमच्याकडची माणसं जर का आमच्यासाठी त्यांना जर का आम्ही वेळेवर पैसे नाही देऊ शकलो तर मग काय. आणि त्याच्यामुळे हे मोटिवेशन प्रत्येक उद्योजकाचं हेच असलं पाहिजे आणि मग बाकी सगळ्या गोष्टी नंतर आहेत. नक्कीच. खूप छान. तर पैसे कमवण्याची जिद्द आणि त्याच्यामुळे घडणारी इकोसिस्टम हे तुम्ही त्या प्रेरणेचं तुमचं स्रोत आहे. नक्कीच खूप छान. आता आपण खूप चांगली चर्चा केली आणि त्यातनं आपल्याला हे कळलं की ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये तुमचा जो अनुभव आहे तो आमच्या दर्शकांच्या कामी यावा. आणि दर्शकांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर ते तुमच्याशी संपर्क कसा करू शकतात? माझा नंबर द्या 9820939420. गेले 25 वर्षापासून हा एकच नंबर वापरतोय. मार्केटमध्ये कोणाचंही देणं नसल्यामुळे आम्हाला काही नंबर कधी बदलायची आजपर्यंत गरज पडली नाही. झी मराठी, झी 24 तास, साम टीव्ही या सगळ्या चॅनलवर आमचा तो नंबर असतो. ठाण्यातल्या जाहिरातींसाठी म्हणून संपर्क म्हणून माझा नंबर दिलेला असतो. सो कधीही संपर्क साधा आणि ॲट युअर सर्व्हिस. क्लायंट सुद्धा आम्ही खूप असं कुणीतरी आलाय म्हणून लगेच आम्ही घेत नाही त्याला. आम्ही ना ज्याप्रमाणे क्लायंट आपल्याला तावून सुलाखून घेतो त्याप्रमाणे आम्ही सुद्धा क्लायंट तावून सुलाखून घेतो. हे नवीन आहे. हा, इट इज लाईक दॅट. कारण होतं कसं ना की ग्रीड असते आणि हा पण माझा, हा पण माझा, हा पण माझा. एव्हरीबडी इज नॉट युअर क्लायंट. नक्कीच. खूप छान. आणि आज तुम्ही सक्सेस टॉक शो वर आलाय आणि याच उद्देशाने आपण द सक्सेस टॉक शो मध्ये या संपूर्ण एंटरप्रेनर्स, कलाकार आणि वेगवेगळ्या समाजातील अशी व्यक्ती ज्यांनी त्यांच्या समाजातील कामामुळे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्या कथा, त्या सर्वांच्या स्टोरीज त्यांच्या सोबत आपण पॉडकास्ट मध्ये शेअर. तर ओव्हरऑल तुम्हाला सक्सेस टॉक शो बद्दल काय वाटतं? खूप छान काम करतोयस तू. म्हणजे तुम्ही प्राध्यापक देखील आहात आणि तुमचे काही शोज मी बघितलेले देखील आहेत. यू आर डुइंग व्हेरी गुड जॉब. आणि कसं आहे ना की पॉडकास्ट हे माध्यम गेल्या साधारणपणे 1-2 वर्षामध्ये प्रचंड लोकप्रिय झालेलं आहे आणि लोकांना ऐकण्याची सवय पुन्हा एकदा पॉडकास्टने लावलेली आहे. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो लोकांची पेशन्स लेवल खूप कमी झालेली आहे.
2 मिनिटं 3 मिनिटाच्या वरचा व्हिडिओ असेल तर लोक ऐकत नाही. पण जर खरंच चांगला कंटेंट असेल तर लोक ऐकतात. मी स्वतः दिवसाला 1-2 तरी पॉडकास्ट ऐकतो. रात्री झोपताना मी लावून देतो आणि ऐकत असतो. सो यू आर ऑल्सो डुइंग माझ्या मते हा तुमचा 109वा एपिसोड आहे आणि यू आर डुइंग अ फंटास्टिक जॉब. आणखी वाढवा, आणखी काहीतरी चांगलं करा, काहीतरी नवनवीन लोकांना संधी द्या. खूप सारे समाजामध्ये असे लोक आहेत की त्यांनी खूप ग्रेट काम केलेलं आहे. पण आपण बऱ्याचदा असं असतं ना की जे ऑलरेडी ग्रेट आहेत त्यांनाच आपण बघत असतो. पण आपण असं काम करायला पाहिजे की वी शुड मेक सम पीपल ग्रेट. आणि माध्यमांचं हे काम असतं. शेवटी जे ग्रेट झालेले आहेत त्यांना सुद्धा कुठल्या तरी माध्यमाने कधी ना कधी मोठं केलेलं आहे. बरोबर. मग अशा काही लोकांना आपण ग्रेट बनवू शकतो ना, त्यांचं हँडहोल्डिंग करू शकतो. त्यांचं काम जगासमोर जर का आणलं तर ते ग्रेट होतील आणि त्याचं श्रेय तुम्हाला मिळू शकेल. यू आर डुइंग अ फंटास्टिक जॉब. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. दुआ मी याद रखना.